विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत भारतीय संविधानातील भाग 2 म्हणजेच नागरिकता. भाग 2 जो आहे हा आर्टिकल 5 ते 11 पर्यंत समाविष्ट आहे संविधानामध्ये, आणि आपण क्रमाने आर्टिकल 5 ते 11 बघणार आहोत. तर चला मग सुरुवात करू. सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो, भारतामध्ये जे आहे नागरिकत्वाशी संबंधित, तर ते कसं आहे, तर ते एकेरी नागरिकत्व आहे. म्हणजेच की भारतामध्ये कोणत्याही विशिष्ट राज्याचे स्वतंत्र नागरिकत्व आपल्याला नसते. आणि ही जी संकल्पना आहे ही आपण ब्रिटनच्या संविधानाकडून घेतलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि संविधानातील भाग 2 जे आहे हे केवळ 26 जानेवारी 1950 रोजी संविधान ज्यावेळेस लागू झाले तेव्हा भारताचे नागरिक कोण असतील हे ठरवते. त्यानंतरच्या नागरिकत्वासाठी जे नियम बनवले आहे ते नागरिकत्व कायदा 1955 नुसार आहेत. आणि वेळोवेळी संसदेने पारित केलेले जे कायदे आहेत त्यानुसार नागरिकत्व आपल्या भारताचं ठरवल्या जाते किंवा त्यामध्ये बदल केला जाते. तर चला मग सुरुवात करू आपण आर्टिकल 5पासून. तर आर्टिकल 5 जे आहे, आर्टिकल 5 हे संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्वाशी संबंधित आहे. म्हणजेच काय, तर ज्याचा जन्म भारतात झाला किंवा ज्याचे आई वडील भारतात जन्माला आले आहेत किंवा जे संविधान लागू होण्यापूर्वी किमान 5 वर्ष भारतात राहत आहे, अशी व्यक्ती भारताची नागरिक मानली जाईल, असं आपल्याला आर्टिकल 5 सांगते. तर आता आपण बघू आर्टिकल 6. आर्टिकल 6 जे आहे हे आर्टिकल 6 आहे पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्वाशी संबंधित. फाळणीनंतर जे लोक 19 जुलै 1948 पूर्वी पाकिस्तानातून भारतात आले त्यांना भारताचे नागरिकत्व दिले गेले, हे आपल्याला आर्टिकल 6 सांगते. ठीक आहे. आता आपण बघू आर्टिकल 7. आर्टिकल 7 कोणाशी संबंधित आहे, तर आर्टिकल 7 अशा व्यक्तींशी संबंधित आहे जे पाकिस्तानात जाऊन पुन्हा भारतात आले, त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले, ते पण विशिष्ट प्रक्रियेनंतर. जी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात गेली आणि पुन्हा भारतात कायमस्वरूपी राहण्यासाठी आली, त्यांना विशिष्ट प्रक्रियेनंतर असे नागरिकत्व दिले गेले आहे. म्हणजेच राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टेन मायग्रंट्स टू पाकिस्तान, हे आपल्याला आर्टिकल 7 नुसार समजते. ठीक आहे. आता आपण बघू आर्टिकल 8. आर्टिकल 8 जे आहे ते अशा व्यक्तींशी संबंधित आहे, राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टेन पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन रिसाइडिंग आउटसाईड इंडिया. ठीक आहे. म्हणजेच परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींचे नागरिकत्व आपल्याला कलम 8 नुसार समजते. त्याच्यासाठी काय अट आहे, तर ज्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा अखंड भारतात जन्माला आले होते पण जे सध्या परदेशात राहतात, तर त्यांना नोंदणीद्वारे भारतीय नागरिकत्व मिळू शकते, हे आपल्याला आर्टिकल 8 सांगते. आर्टिकल 9 बघू. आर्टिकल 9 काय सांगते आपल्याला, तर परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व रद्द होते, हे आपल्याला आर्टिकल 9 सांगते. जर एखाद्या व्यक्तीने स्वच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते, कारण की भारतात दुहेरी नागरिकत्व चालत नाही, म्हणून अशा व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व रद्द होते, हे आपल्याला आर्टिकल 9 नुसार समजते. आर्टिकल 10. आर्टिकल 10 काय सांगते, तर नागरिकत्वाच्या अधिकारांचे सातत्य, कंटिन्युअन्स ऑफ द राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ द पीपल ऑफ इंडिया. ठीक आहे. आर्टिकल 10. भारतीय संविधानाचे कलम 10 नागरिकत्वाच्या हक्कांचे सातत्य सुनिश्चित करते. त्यानुसार कलम 5 ते 9 अंतर्गत नागरिक मानली गेलेली कोणतीही व्यक्ती संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या अधीन राहून नागरिक राहते. हे नागरिकत्वामध्ये स्थिरता सुनिश्चित करते, ज्यामुळे संसदेला मनमानी दर्जा काढून घेण्याऐवजी किंवा त्याचे नियमन करण्याची संधी मिळते, हे कलम 10 नुसार समजते आपल्याला. आता आपण कलम 11 बघू. कलम 11 आहे आर्टिकल 11 पार्लियामेंट टू रेग्युलेट द राईट ऑफ सिटिझनशिप बाय लॉ. तर कलम 11 नागरिकत्वाचे अधिकार आणि कायद्याद्वारे नियंत्रित करण्याचा संसदेचा अधिकार राखून ठेवते. म्हणजेच नागरिकत्व मिळवणे, रद्द करणे किंवा यावर कोणताही नवीन कायदा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे. ठीक आहे. फक्त आणि फक्त संसदेला आहे. असा कोणताही कायदा जर बनवायचा असेल तर तो फक्त अधिकार संसदेला आहे,
हे आपल्याला कलम 11 सांगते. आता आपण बघू नागरिकत्व कायदा 1955. हा जो कायदा आहे, हा कायदा कोणत्या कलमाच्या आधारावर बनवलेला आहे, तर हा जो कायदा आहे हा कलम 11 नुसार बनवलेला आहे. ठीक आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार म्हणजेच कलम 11 संसदेने हा कायदा केला. यानुसार नागरिकत्व मिळवण्याचे 5 मार्ग आणि रद्द होण्याचे 3 मार्ग. मिळवण्याचे 5 आणि रद्द होण्याचे 3 असे मार्ग आहेत. तर मिळवण्याचे 5 मार्ग कोणते ते बघू. बाय बर्थ म्हणजे जन्माने, वंशपरंपरेने, नोंदणीद्वारे, रजिस्ट्रेशन, स्वीकृतीद्वारे आणि प्रदेशाच्या विलिनीकरणाद्वारे असे 5 मार्ग आहेत. बाय बर्थ म्हणजेच काय, तर जन्माने. हे पूर्वी मिळत होतं 2004च्या अगोदर, परंतु आता जर समजा बाय बर्थ जर कोणत्या व्यक्तीला जर नागरिकत्व मिळत असेल तर त्यासाठी अट अशी आहे की त्या व्यक्तीच्या आईवडिलांपैकी एक जण भारतीय नागरिक असायला पाहिजे. आणि ठीक आहे, एवढंच आहे, त्याची एक अट आहे ही. आणि ही अट जर पूर्ण होत असेल तर बाय बर्थ भारतीय नागरिकत्व त्या व्यक्तीला मिळते. आता बघू समाप्त होण्याचे 3 मार्ग कोणते. तर एक त्याग म्हणजे स्वतःहून नागरिकत्व सोडणे. दुसरं आहे संपुष्टात, टर्मिनेशन म्हणजेच काय, तर दुसऱ्या देशाचे नागरिकत्व जर घेतलं तर भारतीय नागरिकत्वाचे जे स्टेटस आहे ते समाप्त होते. आणि फसवणूक करून जर का नागरिकत्व मिळवले असल्यास तर ते संस्कार कायदा बनून किंवा विशिष्ट प्रक्रियेद्वारे त्या अशा व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेऊ शकते. हे आपल्याला आर्टिकल म्हणजेच नागरिकत्व कायदा 1955 सांगते. ठीक आहे. तर आता आपण असे पूर्ण बघितलेले आहे, तरी आपण एक वेळ बघून घेऊ म्हणजे तुम्हाला समजणार. तर भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 नागरिकतेशी संबंधित आहे संविधानात. ठीक आहे. आणि जे नागरिकत्व आहे ते एकेरी नागरिकत्व आहे आणि ब्रिटनच्या संविधानाकडून घेतलेलं आहे म्हणजेच. आणि भाग 2 जो आहे तो केवळ 26 जानेवारी 1950 रोजी कोण भारतीय नागरिक असतील हे ठरवते. ठीक आहे. कलम 5 संविधानाचे प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे. कलम 6 पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे. इम्पॉर्टंट कलम आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारले जाते. कलम 7 पाकिस्तानात जाऊन पुन्हा भारतात आलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे. कलम 7. कलम 8 परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे. आणि कलम 9 परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व रद्द होण्याशी संबंधित आहे. आणि कलम 10 नागरिकत्वाच्या अधिकारांचे सातत्याशी संबंधित आहे. कलम 11 नागरिकत्वाचे अधिकार कायद्याद्वारे नियंत्रित करण्याचा संसदेचा अधिकार. अशा प्रकारे कलम 5 ते 11 मध्ये नागरिकतेशी संबंधित कलमे आहेत आणि हा संविधानातील भाग 2 आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत संविधानातील भाग 3 म्हणजेच मूलभूत अधिकार. तर चला मग, धन्यवाद.